सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन या विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पार पडले। आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, आगमाची आटी निगमाचा भेद, शास्त्राचे वचन न कळे आम्हा। हे जरी आम्हाला काही कळत नसलं तरी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने भारतीय संस्कृतीचं ब्रीद जोपासणं हे आम्हाला निश्चितच कळतं। तेव्हा आजच्या या जयंती तथा बक्षीस सोहळ्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक शरद विहीरकर यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो सन्माननीय पोटेकर सर यांना की ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शरद विहीरकर यांचं स्वागत करतील। आदर फाउंडेशन हिंगणघाटचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मीकांतजी धार्मिक साहेब यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो सन्माननीय येवले सर यांना। आधार फाउंडेशनचे माजी कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय पराभव मुळे यांचं स्वागत करण्याकरता मी पाचारण करतो सन्माननीय मनोहरभाऊ ढगे यांना। सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक विठ्ठलजी घिनमिले यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो सन्माननीय पोहाणे सर यांना। सौ लांजेवार मॅडम यांचं स्वागत करण्याकरता मी पाचारण करतो सौ गुंडे मॅडम यांना। आजच्या या सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय नितीनजी फुलझेले यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो सन्माननीय वादिले सर यांना। आजच्या या जयंती तथा बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक करण्याकरिता मी आमंत्रित करतो सन्माननीय जगदीशजी वांदिले सर यांना। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्य श्री नितीनजी फुलझेले सर ज्यांनी पेपर काढण्यापासून तर वेगवेगळ्या प्रकारचं स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं, तसेच जे आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहे मान्य श्री डॉक्टर शरदजी विहीरकर सर, तसेच रजिस्ट्रार साहेब जे अधिकारी आहे मान्य श्री धार्मिक सर, तसेच जे आपल्या हिंगणघाट शहरामध्ये आधारचे माजी कार्यकारी अध्यक्ष व उद्योगपती मान्य परागभाऊ मुळे, तसेच ज्यांनी कॉमर्ससारख्या कठीण विषयामध्ये PhD डिग्री घेतली व त्यांचे कितीतरी पेपर पब्लिश झाले आहे असे मान्य श्री डॉक्टर विठ्ठलजी घिनमिने आणि समाजसेविका व समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या मान्य सौ लांजेवार मॅडम, तसेच इथे बसलेले तमाम स्पर्धा परीक्षा फेस करणारे नवीन पिढी, तसेच माझ्या समोरील संपूर्ण मान्यवर जे आधार फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी आहे, या सर्वांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करतो। व आजचा हा कार्यक्रम हा स्पर्धा परीक्षा जे आपण 11 डिसेंबरला अतुल भाऊ वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन केलं होतं, तसंच त्याचबरोबर वक्तृत्व कलेचं आयोजन केलं होतं। या निमित्तानं इथे हा कार्यक्रम आज होऊ घेतलेला आहे। आजचा दिवस खूप छान आहे की आज विद्येची माता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे। कारण कॉन्स्टिट्यूशन अंमलात येण्यापूर्वी 1950च्या अगोदर भारतामध्ये शिक्षणाच्या अनुषंगानं कुठलंच कलम नव्हतं, कुठलाच न्यायनिवाडा नव्हता, कुठलंच आर्टिकल नव्हतं। पण राज्यघटना जेव्हा अंमलात आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये तुमचे हक्क अधिकार सामील केले व त्यानुसार फंडामेंटल राईट्समध्ये शिक्षणाचा अधिकार टाकला। पण त्या अधिकाराची जे फाउंडेशन आहे, नीव आहे, ती माई सावित्रीबाई फुले यांनी रोवली। कारण जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांना कळलं की हा जो संपूर्ण समाज आहे हा समाज अशिक्षित असल्यामुळे मागासलेला आहे, याचा मान सन्मान संपलेला आहे, हा जनावरासारखा जीवन जगतो, तेव्हा महात्मा फुलेंनी
स्वतः निर्णय घेतला की या सर्व समाजाची जे अधोगती आहे हे अशिक्षणामुळे आहे, शिक्षण नसल्यामुळे आहे. त्यांचं एक वाक्यच आहे की विद्या नसल्यामुळे मती गेली, मती गेल्यामुळे नीतिमत्ता गेली, नीतिमत्ता गेल्यामुळे त्यांची काम करण्याची गती गेली, गती गेल्यामुळे त्यांच्यापाशी पैसा नाही, वित्त नाही आहे, आणि वित्त नसल्यामुळे हे सर्व जे शूद्र आहे, हे सर्व जे समाज आहे पूर्ण खचलेला आहे. आणि हा सर्व प्रकारचा जो अनर्थ झालेला आहे तो अविद्येमुळे झालेला आहे, अशिक्षणामुळे झाला आहे. म्हणजे शिक्षणाचं इतकं अफाट महत्त्व आहे त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेला शिकवलं व तिने महिलांसाठी पहिली शाळा काढली. संपूर्ण महिलांनी धन्यवाद द्यायला पाहिजे की ज्या माय माऊलीनं तुमच्यासाठी शिक्षणाचे दारं ओपन करून दिले. तिचा मान सन्मान सत्कार करणं, तिच्या विचाराची प्रेरणा घेणं हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. व दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा, इथे प्रस्ताविका करताना आधार फाउंडेशन हे काय चीज आहे हे तरुण पिढीला कळलं पाहिजे. हा एक सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, समाजाचा काही ऋण असते. जे सिनियर लोक आहे, वयस्कर लोक आहे, ज्यांनी समाजामध्ये मान सन्मान पैसा कमवलेला आहे, इज्जत कमवलेली आहे, ओधा कमवलेला आहे, त्या लोकांच्या समाजाला काहीतरी देणं असते. माणूस जेव्हा जीवन जगत असते तर जीवन जगताना आपल्या जीवनातले जे कमाईची मिळकत आहे त्या मिळकतीचे 10-20% तरी समाजाला दिले पाहिजे. समाजाचं उद्धारासाठी काम केलं पाहिजे. आपल्या भाऊ बांधासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. याच गोष्टीची जाणीव ठेवून, प्रेरणा ठेवून संपूर्ण पदाधिकारी इथे बसलेले आहे, यांच्या विचाराचं आदानप्रदान करून एक आधार फाउंडेशन तयार करण्यात आलं. व आधार फाउंडेशनचे काही ध्येय धोरण ठरवले गेले की हे फाउंडेशन हे नॉन रिलिजियस, नॉन पॉलिटिकल राहील. व जे तरुण पिढी आहे, कोणामध्ये डान्सिंग करण्याची कला आहे, कोणामध्ये भाषण देण्याची कला आहे, कोणामध्ये गाणं गाण्याची कला आहे, कोणामध्ये रांगोळी काढण्याची कला आहे, कोणामध्ये डिबेट करण्याची कला आहे. तर माणूस हा बहुरंगी असते. प्रत्येक रंग तरंग मनुष्यामध्ये असते. अलग अलग कलेने माणूस हे असते, त्यांच्यामध्ये अलग अलग कला असते. पण त्या कलेला वाव मिळण्याकरता एक मंच आवश्यक आहे, एक विचारपीठ आवश्यक आहे, एक स्टेज आवश्यक आहे. व हिंगणघाट शहरामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम हे आधार फाउंडेशन करते. जे 2017मध्ये आधार फाउंडेशन स्थापन झालं तेव्हा महाराणी कला उत्सव नावाचा मोठा उत्सव टाका ग्राउंडवर घेतला गेला. व त्या उत्सवामध्ये सर्वसामान्य गोरगरीब मुलं होते, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊ देणे, त्यांना मोठा स्टेज, हिंगणघाटातला वर्धा जिल्ह्यातला सर्वात मोठा स्टेज उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना प्राईज देणे, अशा प्रकारचे असंख्य कामं. कोणी जर 12वीमध्ये मेरिट आला आहे, 10thमध्ये मेरिट आला आहे, त्याच्या घरी जाऊन सत्कार करणे. नवीन पिढीला आधार फाउंडेशन माहीत पाहिजे सर, यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे, बरोबर आहे. तर हे काम हे मंडळी इथे जे बसलेली आहे ही करत आहे. फक्त मेन मुद्द्यावर बोलायचं झालं तर जेही मुलं इथं स्पर्धा परीक्षा देत आहे, त्या स्पर्धा परीक्षा म्हणजे समजा स्पर्धा परीक्षा तुमचा एक कॉम्पिटिटर आहे, त्याला तुम्हाला फेस करायचा आहे. म्हणजे स्पर्धेवर तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. एका जागेसाठी लाखो फॉर्म येतात, बरोबर आहे का नाही. त्यासाठी एक जो स्पर्धा परीक्षा फेस करतो आणि स्पर्धेमध्ये अव्वल येतो त्याची एक सायकॉलॉजी असते, त्याची एक मानसिकता असते. प्रत्येक लढाईमध्ये तगडी मानसिकता आवश्यक असते, बरोबर आहे. एक चीनचा एक योद्धा होता, त्याचं नाव होतं सुन झू. त्या योद्ध्याने एक वाक्य म्हटलं होतं, इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट युअर रिझल्ट ऑफ 100 बॅटल. तुम्हाला स्वतःबद्दल माहीत पाहिजे मी का चीज आहे, तुम्हाला शत्रूबद्दल माहीत शत्रू का चीज आहे. जर तुम्हाला शत्रूचा परिपूर्ण अभ्यास आहे, म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास आहे, कोणता पेपर कसा येईल, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, इंग्लिशला कसं फेस करायचं, मॅथला कसं फेस करायचं, रिजनिंग कशी हँडल करायची, बुद्धिमत्ता चाचणीवर कसं वर्क करायचं, कोणत्या ठिकाणी कोणतं नॉलेज घ्यायचं, गायडन्स घ्यायचं, म्हणजे पूर्ण शत्रूचा अभ्यास, स्वतःचा पूर्ण अभ्यास ज्याला माहीत आहे तो 100% विजय प्राप्त करतो. दुसरा एक मुद्दा असते, इफ यू नो अबाउट युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःबद्दल माहीत आहे, बट यू डू नॉट नो अबाउट युअर एनिमी, मग शत्रूबद्दल माहीत नाही आहे, तर देअर मे बी सम चान्सेस ऑफ युअर विक्ट्री, यू मे डिफीट आफ्टर पर्टिक्युलर स्पॅन ऑफ वॉर. ओके. परंतु तिसरा एक मुद्दा आहे, संपूर्णपणे कोण हारतो, ज्या व्यक्तीला स्वतःबद्दलही माहीत नाही आहे आणि लढाई कोणती लढायची आहे तेही माहीत नाही आहे, त्याचं व्हिजनही क्लिअर नाही आहे, त्याचं उद्दिष्टही क्लिअर नाही आहे, त्याचे कन्सेप्टही क्लिअर नाही आहे, त्याला आपली स्ट्रेंथ काय हेही माहीत नाही आहे, त्याला आपली विकनेस काय तेही माहीत नाही आहे, त्याला कोणती संधी मला मिळणार आहे त्याच्याबद्दलही नॉलेज नाही आहे, आणि त्याच्यामध्ये
समोर जाण्याची भीती आहे, असे माणसं हे कधी विजय प्राप्त करत नाही. म्हणून कमीत कमी आपले कन्सेप्ट तरी जीवनामध्ये 100% क्लिअर पाहिजे का मला एक्झॅक्टली जीवनामध्ये करायचं काय आहे. नाहीतर रामा स्पर्धा वर्षाच्या मागे लागला, श्यामा लागला म्हणून गोमाई लागला आणि तिमाई लागला, असे कन्सेप्ट समाजामध्ये सुरू आहे. पण त्या व्यक्तीला पर्सनली माहीत पाहिजे की मी काय करू शकतो, माझी स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय आहे, विकनेसवर मी वर्क कसं केलं पाहिजे, मला येणाऱ्या संध्या कुठल्या कुठल्या आहे, कोणती संधी मी कशी ग्राफ्स केली पाहिजे, आणि माझ्या समोर येणाऱ्या आव्हानं भीती कुठल्या कुठल्या आहे, त्या भीतीला मी ओव्हरकम कसं केलं पाहिजे, हा कन्सेप्ट मात्र त्या व्यक्तीच्या मनामध्ये पाहिजे. तेव्हाच तो आपल्या लढाईमध्ये विजय प्राप्त करू शकतो. एक शेवटचा मुद्दा मी बोलतो आणि माझे प्रास्ताविका संपवतो. मित्रांनो, कसं आहे, या जगामध्ये APJ अब्दुल कलामांचा एक अभ्यासक व्यक्ती होऊन गेला, सायंटिस्ट होऊन गेला. जो माणूस जेव्हा तो मरण पावला तेव्हा फक्त त्याचे 6 ड्रेस आणि एक लहानशी पेटी त्यांची प्रॉपर्टी निघाली. बाकी त्या माणसाची कुठलीच प्रॉपर्टी नव्हती. फक्त 125 करोड लोकांवर त्यांनी जे मनावर राज्य केलं होतं ते त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी होती. त्या माणसाने एक वाक्य म्हटलं आहे, इफ यू सॅल्यूट युअर वर्क, नो नीड टू सैल्यूट एनीबडी. अगर तुम तुम्हारे काम को सलाम करते हो तो तुम्हें किसी को सलाम करने की जरूरत नहीं है. इफ़ यू डोंट सैल्यूट योर वर्क, अगर तुम ईमानदारी से काम नहीं करते हो तो तुम्हें चापलूसी करने की ज़रूरत है, फिर भी तुम्हारा नाम नहीं होगा. बराबर. तर फक्त तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या कामावर फोकस केलं पाहिजे, तुमचं काम बोललं पाहिजे, तुमची मेहनत बोलली पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी आपोआप समाजाला दिसेल का तुम्ही काय व्यक्तिमत्व आहात. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याने म्हटला आणि हा मुद्दा स्पर्धा परीक्षेमध्ये लागू होतो. दुसरा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला जो खाली कालावधी आहे, आता कोरोना आहे, कोरोनामध्ये काही मुलं निराश झाले आहे, हताश झाले आहे. तर खाली वेळ जो असते ना तो खाली वेळ नसते. खाली वेळ हा लढाईच्या तयारीचा वेळ असते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, मोर यू स्वीट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वार. याचा मराठी अर्थ होतो मित्रांनो, शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडेल. जो कोरोनाचा काळ होता, शांततेचा काळ होता, त्या काळात ज्याने प्लॅनिंग बनवलं, ज्याने रात्रंदिवस अभ्यास केला, ज्याने पूर्ण तयारी करून ठेवली, तो लढाईला कधी घाबरणार नाही, तो डायरेक्ट लढाई फेस करेल. बरोबर का नाही. त्यामुळे वेळ ही जीवनात अमूल्य असते. जो खाली वेळ हा खाली वेळ नसते, खाली वेळ हा पुढच्या लढाईच्या तयारीचा वेळ असते. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेळेचं महत्त्व जाणा आणि प्लॅन A तयार ठेवा, तसाच प्लॅन B तयार ठेवा आणि प्लॅन C तयार ठेवा. जर तुम्हाला वाटलं की प्लॅन A मध्ये आपण 4 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष घालवलेले आहे आणि तरी पण आपलं काही कन्सेप्ट क्लिअर होत नाही, आपलं काही गणित रुजू लागलं नाही, तर फास्टमध्ये प्लॅन B वर टर्न झालं पाहिजे. तिथेच निराश होऊन, फ्रस्ट्रेट होऊन, दुःखी होऊन, काही वेगळे विचार आणून स्वतःला संपवणे किंवा स्वतःची पर्सनॅलिटी खतम करणे हा काही कोणत्याच जीवनामधला उपाय नाही आहे. अशा व्यक्तीला सक्सेस मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये प्लॅन A, प्लॅन B आणि जमलंच तर प्लॅन C, हे 3 प्लॅन नेहमी जीवनात तयार असले पाहिजे. मी शेवटी काय करू शकतो, सर्वच संपल्यावर मी शेवटी का करू शकतो, हे आपल्या स्वतःला माहीत पाहिजे. एवढं बोलून मी माझी प्रस्ताविका संपन्न करतो. ज्या मायमाऊलीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्या स्त्रिया आपलं नाव नोंदवित आहे, त्या आधुनिक सावित्री, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरही प्रकाश या कार्यक्रमाच्या निमित्तानं पडायला हवात. आणि म्हणून मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर विठ्ठलजी घिनमिने यांना की ते सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाक. स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रियाच्या उद्धारासाठी वाहिलं, त्यांच्या सुवेद्य पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला आणि कार्याला मी शतशः नमन करतो. आज एक आपला सुवर्णयुग म्हटलं तर चालेल की आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अतुलभाऊ वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भाषण स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केलं होतं. आणि योगायोग असा आहे की आज ज्या स्त्रीमुळे संपूर्ण स्त्रिया शिकल्या भारतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे, अशा जन्मदिनी हा कार्यक्रम होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष
माननीय डॉक्टर शरदजी विरकर सर, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे आधार फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष धार्मिक सर, या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती अतिशय आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे परागभाऊ मुळे, सामान्य ज्ञान स्पर्धेच्या वेळी ज्यांनी आम्हाला पेपर काढण्यासाठी अतिशय वेळेवर महत्त्वाची मदत केली असे फुलझेले साहेब, महिला सेलच्या अध्यक्षा लांजेवार ताई मॅडम, आधार फाउंडेशनचे जे सर्व सदस्य, सुकाणू समिती सर्व सदस्य, आधार फाउंडेशनच्या सर्व महिला, या परीक्षेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला बसणारे सर्व विद्यार्थी, या संपूर्ण कार्याची व्यवस्था करणारे माझे मित्र जगदीशजी वांदिले आणि संपूर्ण मान्यवरांना मी सादर प्रणाम करतो. मित्रांनो, वेळेवरच माझ्याकडे जी जबाबदारी आलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे की आज 3 जानेवारी ही सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. स्त्री शिक्षणाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं कार्य जे कोणी केलं असेल तर ते सावित्रीबाई फुले यांनी केलं. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना की एखाद्या कुटुंबामध्ये पुरुष काय कार्य करतो यापेक्षा स्त्री काय कार्य करते हे सुद्धा महत्त्वाचं असते. जर एखाद्या पुरुषासोबत जर स्त्री खांद्याला खांदा लावून जर कार्य करत असेल तर ते कुटुंब एका वेगळ्या उंचीवर जात असतं. आणि ते मग समाजकार्य असो, राजकारण असो की ते कोणत्या क्षेत्राचं कार्य असो. आणि म्हणूनच की सावित्रीबाई फुलेंनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये ज्योतिबांना साथ दिली आणि त्या साथ दिल्यामुळे आपण बघतो की आज असंख्य स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करताना दिसून येत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव म्हणजे सातारा जिल्ह्यात झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं विवाह झाला, ज्योतिबा फुले यांच्यासोबत विवाह झाला. म्हणजे 1840ला त्यांचा विवाह झाला आणि ज्योतिबाचं वयसुद्धा तेव्हा फक्त 12 वर्ष होतं. म्हणजे तेव्हा बालविवाह ही प्रथा लागू होती. आपण बघतो की ज्योतिबांनी जेव्हा महिलांसाठी शाळा काढण्याचं ठरवलं तेव्हा शिक्षिका कोणाला करायची, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मुलांना शिकवण कोण, तर त्यांना विचार आला की हे कार्य सावित्री तुला करायचं आहे. आणि पहिले ज्योतिबांनी सावित्रीला शिक्षण दिलं आणि त्यानंतर भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांना शिकवण्याचा मान प्राप्त झाला. त्यांच्या शाळेमध्ये मुलांना सुद्धा प्रवेश होता पण मुलींना सुद्धा प्रवेश होता. आणि त्यावेळेस जो उच्चंभू समाज होता, ब्राह्मण समाज होता, यांना ते कधी न पटणारं होतं. एक करताना 1 मुलगी, 2 मुलगी, 3 अशा 4-5 मुली गोळा करून त्यांनी शिकवण्याचं कार्य केलं. आणि हे करत असताना त्यांना आपल्या अंगावर शेणसुद्धा, गोटेसुद्धा खावे लागले. आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षणाचं कार्य संपू दिलं नाही. उलट त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि अखंड कार्य चालू ठेवलं. मित्रांनो, जेव्हा एखादी कार्य कठीण करणं असतं तेव्हा त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन समोर जायचं असतं. आणि अशा मी पुन्हा सावित्रीबाईला पुन्हा नमन करतो. प्रश्न असा असतो किंवा प्रश्न असा आहेत की आपण जेव्हा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो तर वर्तमान काळामध्ये ज्या काही युवक आहे किंवा युवती आहे यांनी काय शिकलं पाहिजे. आपण फक्त त्या दिवशी 3 जानेवारीला फोटोला हार घालणे आणि फक्त नमस्कार करणे इथपर्यंतच आपलं कार्य संपत नाही. त्यांच्या विचाराला घेऊन त्यांचे विचार आपण कार्यामध्ये कसे उतरू शकतो, आपण ते आपल्या कार्यामध्ये कसे घेऊ शकतो हे सुद्धा तेवढंच करणं महत्त्वाचं आहे. आपण बघतो की भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्य करताना दिसतात. आपण राजकारण म्हटलं तर इंदिरा गांधी पहिल्या पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई पाटील पहिल्या भारतामध्ये राष्ट्रपती झाल्या, शिवाजीला घडवणाऱ्या जिजामाता झाल्या,
प्रत्येक क्षेत्रामध्ये की असं एकही क्षेत्र नाही की जिथं स्त्री कमी आहे. आपण म्हणतो की चूल आणि मूल हेच फक्त स्त्रियाचं कार्य आहे. ती परिस्थिती बदललेली आहे. मला असं वाटते की तुम्ही जेवढ्या मुली बसून आहे यांनी चूल आणि मूल हा विचार न करता आपण स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि त्यांचे विचार आत्मसात करताना आपण पण मुलापेक्षा कमी नाही. असं म्हटलं जाते की मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देतो दोन्ही घरी. आणि हे करत असताना आपण सुद्धा काही कमी नाही हे सुद्धा आपण भान ठेवायला पाहिजे. समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती पण असतात, वाईट प्रवृत्ती पण असतात. पण तुम्ही बघत असेल की ते क्रीडा क्षेत्र असो, ते राजकारण असो, ते समाजकारण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहे, विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि म्हणूनच जर तुम्ही स्त्रिया शिकल्या, तुम्ही तुमची प्रगती केली, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विकास केला, तुम्ही तुमच्या कुटुंबाला एका वेगळ्या उंचीवर नेलं, तर तीच खरी आदरांजली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेला ठरेल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि शैक्षणिक समितीच्या वतीने जो आपण उपक्रम घेतला, या उपक्रमामध्ये जे काही ज्याला काही कुणाला बक्षीस मिळालं असेल त्यांचं मी विजेत्याचं अभिनंदन करतो. आणि जे मान्यवर आहे इथं उपस्थित राहिले यांचं सुद्धा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जीवनावर यथोचित प्रकाश आपण टाकला. यानंतर ज्या बक्षीस सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अतुलभाऊ वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या स्पर्धा आदर फाउंडेशनच्या शैक्षणिक समितीने राबविल्यात त्या स्पर्धात्मक परीक्षा होत्या. आणि म्हणून स्पर्धात्मक परीक्षा कशा फेस कराव्यात, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेण्याकरिता मी पाचारण करतो आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी फुलझेले यांना. स्त्री शिक्षणाची ज्या व्यक्तीने सुरुवात केली तिची जयंती, याचा आपल्याला पूर्ण स्त्रियांना आणि पुरुषांना देखील अभिमान असायला पाहिजे. कारण होते कसं, स्त्रियाच फक्त अभिमान करतील, पुरुष करणार नाही, यावरून आपली वैचारिक पातळी आपण सिद्ध करतो. आधार फाउंडेशननी 11 डिसेंबर रोजी अतुलभाऊ वांदिले यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आणि विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आधार फाउंडेशनचे फार फार आभार. आपल्याकडे अशा संधी खूपच कमी आहे. जर आपण बघितलं आपल्या परिसरामध्ये तर अशा ज्या संधी आहेत ती वर्षातून 1-2दा मिळते आपल्याला. तर या संधी ज्या आहेत त्या वारंवार उपलब्ध करून देण्यात याव्या अशी माझी विनंती आहे आधार फाउंडेशन. त्या व्यतिरिक्तही कोणी स्वतःहून पर्सनली जर असे पुढाकार घेऊन हे कार्य जर करत असेल तर त्याचा जो परिणाम आहे विद्यार्थ्यांना मिळेल, विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल. त्यामुळे अशा संधी वारंवार मिळायला पाहिजे. कारण त्यामागचं आपला थॉट प्रोसेस, आपली वैचारिक पातळी, विचार करण्याची क्षमता. आपण सगळ्यात आधी स्पर्धा परीक्षेचा उदय कसा झाला किंवा स्पर्धा परीक्षा आपण कशासाठी देणार आहोत हे माहीत पाहिजे. मग स्पर्धा परीक्षेचा उदय कसा झाला ते नंतर बघू. स्पर्धा परीक्षा आपण कशासाठी देतो आहे. जनरली नॉर्मली लोक असा विचार करतात की आता ग्रॅज्युएशन झालं, आता स्पर्धा परीक्षेची तयारी करूया, एक नोकरी मिळवूया. नोकरी कशाला पाहिजे, काय गरज आहे नोकरीची. आम्हाला तिथून 20,000 रुपये पगार कमवायचा आहे, म्हणजे 20,000 रुपये इन्कम कमवासाठी नोकरी पाहिजे आहे. एक चहा टपरीवाला 20,000 रुपयापेक्षा जास्त पैसे कमवतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना असाच विचार करतो ना आपण. रोजगार पाहिजे, रोजगाराच्या भरपूर संधी आहे. कोणी एक छोटासा चाय टपरीपासून सुरुवात करेल, देशाचा पंतप्रधान बनेल. आहे असे भरपूर लोक आहेत ज्यांनी एक छोटासा उद्योग सुरू केला होता आणि त्या उद्योगाला खूप मोठा उद्योग बनवला.
कोणीतरी म्हटलं आहे, एक महान व्यक्तित्व वक्तव्य आहे, एज्युकेशन इज फॉर लाईफ नॉट टू लाईव्ह. जगण्याकरिता एज्युकेशन आवश्यक नाही, जीवनाकरिता आवश्यक आहे. आणि ही गोष्ट ज्याला समजली तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास होईल. कारण की ज्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची नाही आहे पण तो लाईफसाठी जर एज्युकेशन घेतो आहे तो स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊ शकतो, ही माझी 100% गॅरंटी आहे. प्रत्येक व्यक्तीला जॉग्राफीचं नॉलेज आवश्यक आहे. अरे तेव्हाच हवामान खातं सांगेल. एखादी व्यक्ती जर सांगतो आहे की आज पाऊस पडतो किंवा 8 दिवसानं पाऊस येणार आहे, नाही येणार आहे, ज्याला जॉग्राफीची माहिती आहे तो सांगू शकतो की पाऊस येणार आहे की नाही आहे. थोडंसं बेसिक नॉलेज माहीत पाहिजे ना. हिस्ट्रीचं नॉलेज सगळ्यात जास्त जीवन जगण्याकरिता आवश्यक आहे. आणि स्पर्धा परीक्षामध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन खूप जास्त प्रमाणात राहतात. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो ती, हिस्ट्रीचे क्वेश्चन खूप जास्त प्रमाणात राहतात. हिस्ट्रीचं नॉलेज जीवनाकरिता खूप जास्त आवश्यक आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते आणि इतिहासात पुन्हा पुन्हा वारंवार रिपीट होत आहे इतिहास. आधी सिच्युएशन कशी होती, आता सिच्युएशन कशी आहे, 1947 आधी आपण कसं होतो आणि इथून 200 वर्षाआधी कसं होतं, 500 वर्षाआधी कसं होतं, 1000 वर्षाआधी, 5000 वर्षाआधी आपण कसं होतं, कशी उत्क्रांती झाली, नवीन नवीन गोष्टी कशा उदयास आल्या. नवीन गोष्टी सहजासहजी एकदम असं नाही की डायरेक्ट उदयास येते असं नाही ना. नवीन गोष्ट परिवर्तन करून आणले जाते तिथे त्या काळातील व्यक्तीद्वारे. जे कुठली त्या काळात, आजच्या काळात आपण व्यक्ती जगतो आहे तर आपण आपल्याला ती गोष्ट सोयीस्कर नसल्यामुळे आपण त्याला इव्हॉल्व करतो, नवीन गोष्ट तयार करतो ना आपण. म्हणजे ही इतिहास असाच घडत गेला ना. जे चालू होतं, आधी बैलगाडी होती, नंतर घोडागाडी आली, नंतर आपली 4 चाकी गाडी आली, कार आली. कशासाठी आली? आपण आपल्या सोयीसाठी हा इतिहास जो आहे तो समोर आणत गेलो आहे ना. आधी काय होतं, आता काय आहे, याला ॲनालिसिस करावं लागेल. आणि जे आहे, एक गोष्ट सगळ्यात आधी कुठलाही क्वेश्चन असो त्याला स्वतःच्या माइंडमध्ये आधी ॲनालाइज करा. कुठलाही क्वेश्चन असो स्वतःच्या माइंडमध्ये ॲनालाइज करा, नंतर अभ्यास करा. कुठलाही टॉपिक जर घेत असेल, टॉपिकचं नाव जर पर्सेंटेज असेल, मॅथमॅटिक्सचा घेतला पर्सेंटेज असेल, रिझनिंगचा कुठला टॉपिक असेल, क्लॉकचा टॉपिक असेल, त्याला स्वतःच्या माइंडमध्ये आधी त्याला आपल्या बुद्धीनुसार, क्षमतेनुसार त्याला ॲनालाइज करा. नंतर तुम्ही त्या टीचरकडून त्याला कन्सेप्ट क्लिअर करून द्या. टीचर जो गाईड असतो स्पर्धा परीक्षामध्ये, जो गाईड असतो तो कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचं फक्त काम करतो. तुम्हाला पॉलिटीचं नॉलेज जे आहे ते आवश्यक आहे, इकॉनॉमिक्सचं नॉलेज आवश्यक आहे, मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर्स, इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज कोणी प्रिफर करत असेल तर, हिंदी लँग्वेजमध्ये जर प्रेफर देत असेल तर हिंदी लँग्वेज आवश्यक आहे. इतकेच सब्जेक्ट असतात ना. सब्जेक्ट यापेक्षा वेगळे तर नसते ना. आणि हे सारेच्या सारे सब्जेक्ट आम्ही जेव्हा ॲकॅडमिक असतो तेव्हा शिकलेलो असतो. क्वेश्चन असे खूप काही मोठे नसतात. तर अभ्यास कसा करायचा, का करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. सगळ्यात आधी तर स्पर्धा कशी तयार झाली हे सांगतो मी. स्पर्धा परीक्षेचा उदय कसा झाला, कोणाला माहीत आहे का? स्पर्धा परीक्षेचा उदय कसा झाला, कशासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते हे माहीत आहे का? स्पर्धा परीक्षा एक योग्य कॅन्डिडेट एक जागा रिक्त असेल, ती जागा भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते असं कोणाकोणाला वाटतं? समजा एक कंपनी आहे, कंपनी म्हणजे ती गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून चालू गव्हर्नमेंट कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 10 व्हॅकन्सीज घ्यायच्या आहे, 10 एम्प्लॉई पाहिजे आहे. ते 10 एम्प्लॉई घेण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते का? मला असं वाटत नाही. कारण 10 कॅन्डिडेटकरिता 1 लाख फॉर्म येत आहे ना. तर ते 10 कॅन्डिडेट सोडता बाकीचे कॅन्डिडेट वगळण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते असं माझं म्हणणं आहे. आणि त्यानुसार आता अभ्यास करण्याचा विचार करणं सुरू आहे. आपल्या जो क्वेश्चन तो डिझाईन केला जाते एक्झाममध्ये, क्वेश्चन या पद्धतीने डिझाईन केला जाते की त्या मुलगा जो आहे तो चुकीचा सोडून आला पाहिजे. आपल्याला तर वाटतं का जे आपण उत्तर सवाल करून आलेलो आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे म्हणून.
आपण जे उत्तर सॉल्व करून येतो तेव्हा आपल्याला वाटते का उत्तर अगदी बरोबर आहे, पण क्वेश्चन या पद्धतीनं ॲनालाइज केला जाते, तो डेकोरेट केला जाते, तो क्वेश्चन जो डेकोरेट केला जाते या पद्धतीने केला जाते की जो विद्यार्थी आहे तो थोडासा कन्फ्यूज झाला पाहिजे, चूक केली पाहिजे. यामध्येही बरेचसे क्वेश्चन तर तसे होते. आणि सगळ्यात आधी तर क्वेश्चन आपल्याला वाचता येत नाही, त्याच्यामुळे चुकी होते. स्पर्धा परीक्षा पास करण्याकरिता सगळ्यात आधी तर आपलं रीडिंग चांगलं पाहिजे. तो क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित वाचता आला पाहिजे. वाचता आला पाहिजे असं नाही, तो क्वेश्चन 6वीतला मुलगाही वाचते, ज्याला वाचता येते 4थीतला मुलगाही वाचते, त्याच्या वाचण्यात आपल्या वाचण्यात काही तर फरक असला पाहिजे. आपल्याला तो वाचल्यानंतर तो समजला पाहिजे का याचा नेमका अर्थ काय आहे. आणि एका एका शब्दाला तिथे, एका एका शब्दाला, व्याकरणाच्या एका एका शब्दाला तिथे महत्त्व आहे. किती त्या एखादी क्वेश्चन असेल त्या क्लासमध्ये एकूण किती मुले होती किंवा किती मुले आहे यामध्ये फरक आहे की नाही. आपला कन्फ्युजन झाला, आपण होती म्हणून उत्तर टिक केलं, दोन्ही ऑप्शन तिथे राहील, पण क्वेश्चन का विचारला आहे, किती मुले आहेत, प्रेझेंटली किती आहे ते सांगा ना, होती किती ते सोडा. तर क्वेश्चन वाचता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करायचं म्हणजे स्पर्धा परीक्षा हा विषय काही छोटा विषय नाही आहे, विषय मोठा आहे. स्पर्धा परीक्षा जर म्हणतो आहे आपण तर स्पर्धा परीक्षा UPSC, SSC, रेल्वे, बँकिंग, सेंट्रल लेवलची जर मोठी मोठी गोष्ट केली तर, स्टेट लेवलची गोष्ट केली, स्टेट लेवल वेगळ्या एक्झाम्स घेतात, सेंट्रल लेवल वेगळ्या एक्झाम घेतात. पोलीस डिपार्टमेंटची एक्झाम सेंट्रल लेवलमध्ये होते, स्टेट लेवलमध्ये होते. पण पोलीस डिपार्टमेंटचीच जर गोष्ट केली आपण, पोलीस डिपार्टमेंट कितीतरी प्रकारचे आहे, किती साऱ्या एक्झाम होत्या. GD एक वेगळं आलं, जनरल ड्युटी, SSC GD एक्झाम घेते, जवळपास 65,000-66,000 प्रत्येक वर्षी ते वॅकन्सी काढतात. अशा कितीतरी एक्झाम आहे, पण आपल्याला ठरवावं लागेल का आपल्याला कुठली एक्झाम द्यायची आहे आणि कुठली एक्झाम पास करायची आहे. तर त्याचा एक शॉर्टकटमध्ये एक फंडा सांगतो मी, एक मेथड सांगतो आहे. सगळ्यात आधी आपले कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कॉन्सेप्ट कसले कसले क्लिअर करायचे आहे. मॅथ, रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट नाही, हे एकच सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आधी हे गोष्ट पक्क लक्षात ठेवा की मॅथ आणि रिझनिंग दोन वेगवेगळे सब्जेक्ट नाही, एकच सब्जेक्ट आहे. त्याला विभाजित केलं आहे 2 मध्ये. नंतर लँग्वेज, जनरली स्टेट लेवलची एक्झाम द्यायची असेल मराठी लँग्वेजचं नॉलेज आवश्यक आहे, इंग्लिश नॉलेज आवश्यक आहे. आणि आपण हिंदी सब्जेक्ट जनरली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सिलेक्ट करत नाही. एक तर मराठी करू स्टेट लेवलसाठी, किंवा मग सेंट्रल लेवलच्या एक्झामसाठी आपण इंग्लिश प्रेफर करतो. तर मराठी आणि इंग्लिश 2 सब्जेक्ट हे स्ट्रॉंग करून ठेवा तुमच्या. स्ट्रॉंग करायला खूप काही मेहनत लागत नाही. 2 सब्जेक्ट हे 3 सब्जेक्ट. आणि त्यानंतर जो GKचा अभ्यास म्हणतो आपण, GKमध्ये फक्त 2 सब्जेक्ट येतात. एक स्टॅटिक GK येते, एक करंट GK येते. स्टॅटिक GK जर म्हटलं, जी गोष्ट न बदलणारी आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले, याला स्टॅटिक GK म्हणतो. जे परमनंट आहे, जे बदलत नाही, ते GK करून ठेवा. आणि त्यानंतर करंट GK जे आहे ते तर करंट GK तुम्हाला वेळेवरच करावं लागेल, पण करंट GKच्या सोबत राहा. इतका अभ्यास करून घ्या. इतका अभ्यास करायला हार्डली 4 महिने लागतील. होऊ शकते कुणाला 6 महिने लागतील. बस 6 महिने अभ्यास केल्यानंतर कुठली तरी जी स्पर्धा परीक्षा म्हणतो आपण, बँकिंग आहे, SSC आहे, जी काय आहे ती उचला, जी द्यायची आहे. मग सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला कुठली द्यायची आहे. मग सिलेक्ट करा की मला ही एक्झाम द्यायची आहे. मग ती एक्झाम मानून चालू आपण का बँकिंगची एक्झाम जर द्यायची आहे तर बँकिंगची एक्झाम द्यायची आहे. फक्त 10 वर्षाचे पेपर सेट गोळा करा. पेपर सेट गोळा केल्यानंतर सुरुवातीपासून आधी 2010चा, नंतर 2011, 2012, 2013 पेपर बघा. पेपर बघितल्यानंतर ॲटोमॅटिक 2022ला येणारा पेपर कसा राहील हे गेस तुम्हाला मिळेल. आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करून तुम्ही मार्क्स मिळवू शकता. कारण की मी सांगितलं रिझल्ट कसा लागतो आहे, 80% वरती रिझल्ट लागतो आहे. मानून चालू आपण 85% वरती कट ऑफ येईल, 90% वरती कट ऑफ येईल.
पेपर जे आहे आदल्या रात्री जरी तुमच्या हाती दिला आणि सकाळी जाऊन जरी सोडवायचा असेल आणि जो अभ्यास करून व्यक्ती नाही तो 90% त्यासाठी खूप जास्त झाले. तो 100 आउट ऑफ 100 कोणीच नाही घेत, पण 100 आउट ऑफ 100 कोण घेऊ शकतो? जो खरा अभ्यास करतो तो 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेऊ शकतो. आणि अभ्यास या पद्धतीने करायचा आहे की मॅथचे जर 25 क्वेश्चन आले असेल तर 25 पैकी 25ही बरोबर असायला पाहिजे. मराठी व्याकरण 25 मार्काला असेल तेही 25 पैकी 25 बरोबर असायला पाहिजे. या पद्धतीचा आपला अभ्यास पाहिजे. 1 स्ट्रोक एक्झाम क्वालिफाय करू शकतो आपण. किती वेळ लागेल? इतका अभ्यास करायला किती वेळ लागेल? 6 महिने 8 महिने. 6 महिने 8 महिने. 6 ते 8 महिन्याच्या तयारीमध्ये एक स्पर्धा परीक्षा तुम्हाला पास करता येते. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुमच्या भविष्यासाठी. थँक्यू. धन्यवाद सर. स्पर्धेत टिकायचं असेल तर काय करायला हवं या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण आलेला आहे. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे. व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. बक्षीस देऊन आपला सत्कार करणे, बक्षीस देऊन आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे. तेव्हा सामान्य स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी आपले क्रमांक नोंदविलेले आहेत त्या स्पर्धकांना मी या ठिकाणी प्राचारण करतो. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक मिळवणारा स्पर्धक आहे सनी खैरे. त्या स्पर्धकाला या ठिकाणी प्राचारण करतो. आमच्या आधार फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय धार्मिक सरांना विनंती करतो की त्यांनी हा यथोचित सन्मान त्याला प्रदान करावा. दुसरा क्रमांक मिळवणारा स्पर्धक आहे रजत धनवी. सन्माननीय परागभाऊ मुळे यांना विनंती करतो की त्याला हा सन्मान प्रदान करावा. पहिला क्रमांक पटकावणारी सावित्रीची लेक आहे कुमारी स्वीटी कांबळे. ही कुमारी स्वीटी कांबळेला या ठिकाणी पाचारण करतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक विहीरकर सरांना विनंती करतो की त्यांनी तिला हा सन्मान द्यावा. याच दिवशी आम्ही दुसरी एक स्पर्धा घेतलेली होती, वक्तृत्व स्पर्धा. दुसरा क्रमांक मिळवणारा पहिला स्पर्धक या ठिकाणी आमंत्रित करतो आकाश निवल. आकाश निवल दुसरा क्रमांक पटकावणारी परत सावित्रीबाई फुले यांची लेक आहेत कुमारी प्राची मुजबैले. मी प्राचीला आमंत्रित करतो आणि सौ लांजेवार मॅडम यांना विनंती करतो की तिला हा सन्मान त्यांनी द्यावा. आणि या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवणारा स्पर्धक आहे गुरुकांत जगदीश वांदिले. गुरुला मी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय फुलझिले सरांना विनंती करतो की सर्व मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की गुरुला हा सन्मान प्रदान करावा. अगदी कमी वयामध्ये त्याने जो उच्चांक गाठलेला आहे तो खरोखर कौतुकास पात्र आहे आणि म्हणून परत एकदा टाळ्या वाजवून त्याचं कौतुक या ठिकाणी व्हावं.
बक्षीस वितरणाचा सोहळा आटोपता घेतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उनकी हौसले में उड़ान होती है. उनकी हौसले में उड़ान होती है. ही उडान भरण्याची ताकद या सर्व स्पर्धकांना मिळत ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक शरद विहीरकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक शरद विहीरकर. Dignitaries on the dais and off the dais. At the outset, I pay my tribute to the portrait of Savitribai Phule, who free all the women from the bondage of this slavery. Respected Dharmik sir, Executive President of Aadhar Foundation, ex-President Sri Paragji Mude, my friend Dr. Ginmene sir, Honorable Speaker Nitinji Fuldale, respected Madam Lajewar Madam, all Aadharian members and my dear students. Today, this is a coincidence. We are celebrating birth anniversary of Savitribai Phule, and on this auspicious occasion, we have distributed the prize for this kind of winners. First of all, I congratulate all the winners who have taken pains and tried their level best to show their hidden talent. In the same way, those who have not got this kind of a prize, you should not be disappointed at all. मित्रांनो, आपण पाहतोय की जेव्हा स्पर्धा वांदिले सरांनी मला एक सांगितलं होतं की आपण स्पर्धा परीक्षेच्या विषयावरती बोलावं, मार्गदर्शन म्हणून. पण आज माझी एक जी रिस्पॉन्सिबिलिटी ती वेगळी होती. मला मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी अध्यक्षपद दिलं गेलं आणि त्याच्यामुळे माझा जो रोल आहे तो चेंज झाला. आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की या ठिकाणी विदर्भातील विद्यार्थी MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये मागे का, आणि या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधायला लागलो तर प्रामुख्याने आपल्याला 2-3 गोष्टी पाहायला मिळेल. एक गोष्ट म्हणजे कोणती की आपण पहा, इफ यू कम्पेअर टू बिहारचं जर एक्झाम्पल घेतलं, बिहारमध्ये आपल्याला बघा की सगळ्यात जास्त जिथे इलिटरसी रेट बिहारमध्ये जास्त आहे, त्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. पण बिहारचेच विद्यार्थी UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये का बरं उत्तीर्ण होतात? त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे त्या ठिकाणी जे करिक्युलम असतो त्यांचा ते वेळोवेळी बदलवतात. म्हणजे देअर करिक्युलम इज बेस्ड ऑन देअर UPSC अँड MPSC. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण इथे विचार केला की महाराष्ट्राचा करिक्युलम कसा आहे, महाराष्ट्राचा करिक्युलमचा जर विचार केला तर त्यामध्ये अनेकदा आपण पाहतोय की त्याला 4-5 वर्ष साधारणतः अभ्यासक्रम बदलवण्यासाठी लागतोय. आणि मग आपण 4-5 वर्ष शिकल्यानंतर कारण त्यामध्ये ते लोक जास्त इन्व्हॉल्व त्यामध्ये असतात, तिथे अकॅडमी पण जास्त आहे आणि सगळ्यात जास्त तिथले IAS ऑफिसर असल्यामुळे त्यांचे स्वतःचे इन्स्टिट्यूशनसुद्धा आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की त्यांना योग्य मार्गदर्शनसुद्धा मिळते.
याउलट इकडे जर आपण महाराष्ट्राचा किंवा विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये तुम्हाला असं दिसेल की या ठिकाणी विद्यार्थी मागे का, त्याचं एक कारण आहे करिक्युलम. आणि हा करिक्युलम, मग आपल्याला हा करिक्युलम आहे त्याच्यामुळे आपण मागे पडतो. जी गोष्ट आपण पहिल्या वर्गात शिकायला पाहिजे होती ती गोष्ट आपण कोणत्या वर्गात शिकायला लागतो? 5th स्टँडर्डमध्ये शिकायला लागतो. काही विद्यार्थ्यांना 10thमध्ये जावं लागते. मग हे 10 वर्ष जे आपले जातात ते 10 वर्ष आपल्याला भरून काढायचे असेल तर काय करावं लागेल? आपल्याला करावं लागेल मेहनत. आणि मग ही मेहनत करत असताना विद्यार्थी अनेकदा आपण पाहतोय की लॅक ऑफ प्लॅनिंग, लॅक ऑफ टाईम मॅनेजमेंट या गोष्टीमुळे विद्यार्थी अनेकदा आपण मागे पडताना दिसत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं एक ध्येय सेट आहे. प्रत्येकाला असं वाटते की आपण काहीतरी अधिकारी बनावं आणि त्यासाठी आपण शाळेमध्ये जो प्रवास सुरू होतो आहे तो एकदम आपण महाविद्यालयापर्यंत येऊन थांबतो आहे. आणि या ड्युरिंग दिस 15 इयर्स, या 15 वर्षामध्ये आपण जे काही मिळवतो ते मिळवत असताना आपण विचार करायला लागतो की आपल्याला कुठे जायचं. काही विद्यार्थ्यांना आम्ही जेव्हा महाविद्यालयामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना विचारतो का बापरे तुझं ध्येय काय, व्हॉट इज युअर गोल? विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही ठरवलंच नाही. मग तुम्ही प्रवासाला निघाले, यू आर जस्ट ट्रॅव्हलिंग फर्दर आणि यू डोंट नो व्हॉट इज युअर गोल. तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे मात्र ध्येय आपलं निश्चित नाही. कोणीतरी सांगतोय, तिसरा व्यक्ती तो क्लासेसला चाललो, मग आपण त्याच्या मागे जातो. कोणीतरी आईवडिलाला कोणी त्यांचा मित्र भेटला की अरे बापू तुझा मुलगा काय करतो, त्याला MPSCमध्ये टाक, UPSCमध्ये टाक. ही भावना कोणाच्या मनात यायला पाहिजे? ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आली पाहिजे की मला काय करायचं आहे. डिसाईड युअर सेल्फ. आणि ज्या दिवशी तुम्ही हे ठरवलं, हे जे ध्येय जर आपण ठरवलं, मग आपण दुसरा प्रश्न आपल्या मनात आणायचा की आपल्याला हे टार्गेट अचीव करताना व्हॉट टू डू, काय केलं पाहिजे. हा जर प्रश्न आपण स्वतःला जर विचारला तर उत्तर आहे आपलंच मन देते की नाही, आता तुला काय करायचं आहे, वाचावं लागेल. रीडिंग हॅबिट ही डेव्हलप करावी लागते. आपण काय करतो, अनेकदा आम्ही जेव्हा व्यायामामध्ये प्रश्न विचारतो मुलींना की तू न्यूजपेपर वाचते का, 60 ते 70 का 80% विद्यार्थी सांगतात की सर न्यूजपेपर वाचतच नाही. मग जर तुम्ही न्यूजपेपर वाचत नाही तर तुम्हाला तुमची भाषा समृद्ध कशी होईल. इथे तर आपण UPSCमध्ये वगैरे पाहतोय की लँग्वेजवरती कमांड पाहिजे, कारण तुम्हाला तिथे एसे लिहावा लागतो. आणि जेव्हा एसे लिहायचं आहे तर त्यामध्ये तुमची कमांड असली पाहिजे, तुमची लिटररी लँग्वेज असली पाहिजे. आणि ही लँग्वेज जर इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पहिल्यांदा वाचावं लागेल. आणि वाचत असताना अनेकदा आपण पाहतो की काही विद्यार्थी, सरांनी सांगितलं, फुलझाले सरांनी, की काही विद्यार्थी 10 तास अभ्यास करतात, कोणी 15 करतात, कोणी 18 करतात. पण कसे करतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण वाचन म्हणजे केवळ वाचन नाही. काही विद्यार्थी पुस्तक हातात घेतात, डोळे लावतात, तिथे झोपूनही जातात. काही विद्यार्थी वाचत असताना आपल्याला एक सवय असली पाहिजे, ती म्हणजे नोट टेकिंग. आपण टिपण तयार करावं. जे काही वाचाल त्या वाचलेल्यामधून आपण जसं एक फॉर एक्झाम्पल इंग्लिश जरी आपल्याला इम्प्रूव्ह करायचे असेल तर आपण काय केलं पाहिजे, इंडियन एक्सप्रेस सारखा न्यूजपेपर वाचा, हितवाद वाचा. त्यात एक न्यूज जर फक्त वाचली तर त्यातले शब्द जे आहेत नवीन आलेले ते आपण नोट डाऊन करायचे आणि त्या शब्दांचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्या शब्दांचं अप्लिकेशन करायचं. म्हणजे तुम्हाला तुमची लँग्वेज ही इम्प्रूव्ह होते.
आपण ते करतच नाही. आपण काय करतो, न्यूजपेपर वाचतो, पण न्यूजपेपरमध्ये वाचल्यानंतर त्या ठिकाणी 10 नवीन शब्द जर आले तर ते आपण मात्र लक्षात घेत नाही. विलांट्या उकार आहेत, विलांटी उकार वगैरे मराठीमध्ये ग्रामर आहे. मराठीच्या ग्रामरमध्ये अनेक लोकांच्या चुका होतात. हे चुका आता तुम्ही समजा कोणी 10th आहे, कोणी ग्रॅज्युएट झाले, ह्या ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्याला ते शिकता येईल का? आई कोणी शिकवेल का? नाही शिकवता येईल. मग तुम्ही कसं इम्प्रूव्ह कराल? तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला मराठी वर्तमानपत्रसुद्धा वाचावं लागेल. त्यामध्ये तुमच्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. तुम्हाला उकार कुठून आला, विलांटी कुठून आली, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या भाषेवरती कमांड निर्माण करू शकता. वाचन झाल्यानंतर आपण काय करावं? त्याचं आकलनसुद्धा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आकलन झालं की त्याला आपण परत पुन्हा रिवाईजसुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे रीडिंग, त्यानंतर रिव्हिजन अँड थर्ड अंडरस्टँडिंग, आणि अंडरस्टँडिंग नंतर रिव्हिजन, ह्या 3 स्टेप आपण जर लक्षात घेतल्या तर डेफिनेटली यू कॅन इम्प्रूव्ह युअर लँग्वेज. प्रश्न येतो की सरांनी सांगितलं मगाशी की जवळपास नियर अबाउट 60 to 70% जो काही पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारतात ते साधारणतः तुमच्या 1st स्टँडर्डपासून तर 12th स्टँडर्डपर्यंतच्या अभ्यासक्रमावरती असतात. तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या बेसिक कन्सेप्टच आपल्या क्लिअर नसतात. प्रत्येकाने जॉग्राफीचे पुस्तक वाचा. तुम्ही ग्रॅज्युएट जरी झाले असाल तरी तुम्हाला त्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जो बेस आहे तो जर बेस तयार करायचा असेल तर सुरुवातीपासून आपल्याला पहिल्या वर्गापासून तर 12th स्टँडर्डपर्यंत CBSEचे पुस्तकं वाचा, स्टेट बोर्डचे पुस्तक वाचा. GK, आपण हिस्ट्री, जॉग्राफी जे काही आहे ते सर्व विषय आपल्याला थ्रूआउट रीड करता आले पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड इट, ट्राय टू ग्रास्प इट. आणि हे ग्रास्पिंग केल्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल की आपण जर 60-70% जर आपण आता मिळवलं तर उरलं किती? आपल्याला उरलेलं आहे 40%. आणि हे 40% आपण हाऊ टू मेकअप इट, आपण हे कसं काय मेकअप करू शकता? तर तुम्हाला रोज जे करंट अफेअर असतील ते करंट अफेअरवरती आपल्याला करंट नॉलेज आहे त्या करंट अफेअरवरती आपल्याला फोकस करावं लागेल. मग हे करंट अफेअर फोकस करत असताना यावरती फोकस करायचं असेल तर आपलं प्लॅनिंग काय? तर त्यासाठी आपल्याला ABCDचं प्लॅनिंग करावं लागेल. हे ABCD आणि MPSC याचा संबंध काय येतो? तर याचा अतिशय इट्स व्हेरी क्लोज रिलेशनशिप. कारण जसं आपण अल्फाबेट्समध्ये जे लेटर्स आहेत ते किती लेटर्स आहेत? आपण 26 लेटर्स पाहतोय. मग आपण पहिल्या लेटरवरती आपण जाऊया की या A लेटरवरती आपल्याला न्यूजपेपर वाचत असताना आपण काय शोधलं पाहिजे? अनेक UPSC MPSCचे विद्यार्थी असतील इथे की काय शोधतो आपण A वरून? A वरून काय शोधतो? नाही, ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटमध्ये आपण A वरून नाही शोधत. A वर आपण शोधलं पाहिजे अवॉर्ड्स. काय शोधलं पाहिजे? अवॉर्ड्स. आता हे जे अवॉर्ड्स आहे जे आता आज मिळाले, आता अवॉर्ड्सची एक लेवल आहे. ती लेवल कशी असते तुम्हाला माहीत आहे की अवॉर्ड्समध्ये नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट खूप सारे अवॉर्ड्सच्या न्यूज येतात पेपरमध्ये. बाकी अवॉर्ड्स घ्यायची गरज नाही, पण 2-3 अवॉर्ड मात्र आपण निश्चित घेतले पाहिजे. नॅशनल अवॉर्ड कुणाला मिळाला, इंटरनॅशनल अवॉर्ड कुणाला मिळाला, स्टेट लेवल अवॉर्ड कुणाला मिळाला, याचं नियोजन आपण A अल्फाबेट काढला की त्याच्यासमोर आपली वर्षभराची डायरी आली पाहिजे की त्या ठिकाणी नोंदी करता आल्या पाहिजे.
हे ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला माहीत होईल की या वर्षामध्ये आपण माहीत आहे की तुम्हाला एकाच वर्षात तर कोणी MPSC UPSCची परीक्षा पास करत नाही. साधारणतः आपल्याला 2 वर्ष 3 वर्ष तुमची जशी मेहनत असेल त्यानुसार लागतात. आणि तुम्ही करंट अफेअरवरती जर फोकस केलं तर आपण अल्फाबेटिकली आपण विचार करूया की A वरून आपल्याला अवॉर्ड्स बघायचे आहे आणि पूर्ण न्यूजपेपरमध्ये बघायचं की आपण या आज कुणाला अवॉर्ड्स कोणते मिळाले. ट्राय टू नोट डाऊन. सेकंड थिंग दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, दॅट इज अ बुक्स. आपण पाहतोय की अनेक लोक बुक्स पब्लिश करतात, वाचतात. पण काही असे टिपिकल बुक्स आहेत की ज्याच्यावरती हंगामा होता. सरळ कोणी लिहिलेलं पुस्तक आहे, मी कोणतं पुस्तक लिहिलं हे कोणी न्यूजपेपरमध्ये वाचणार नाही, तुम्हाला आठवण ठेवण्याची गरज नाही. बट व्हेन देर इज अ डिबेट ऑन दॅट बुक, जेव्हा एखाद्या पुस्तकावरती डिबेट होते त्यावेळेस मात्र ते पुस्तक कोणी लिहिलं हे माहीत पाहिजे. शिवाजी महाराजावरती जे पुस्तक लिहिलं आहे कोणी लिहिलं होतं? जेम्स लेननी. त्या पुस्तकावरती फार मोठी डिबेट झाली. मग आपल्याला माहीत पाहिजे की शिवाजी महाराजावरती टीकाकार ज्यांनी लिहिलं, वादग्रस्त लिखाण केलं, तो व्यक्ती कोण? तर जेम्स लेन. आणि कोणतं पुस्तक त्याचं टायटलसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नमूद करता आला पाहिजे. म्हणजे बी मध्ये आपण काय करू? बुक्सचा विचार करू. तुम्ही हॅरी पॉटरचं नाव ऐकलं असेल, सलमान रश्दीचं नाव ऐकलं असेल की यांनी जे काही लिखाण केलं त्यावरती वाद तयार झाला आणि देशामध्ये असा वाद जेव्हा तयार होतो आहे ते पुस्तक सगळ्यात पॉप्युलर ठरलं. तिसरी गोष्ट आहे, सी वरून आपण सिनेमाचा विचार करू. सिनेमा आपण पाहतोय अनेक पिक्चर येतात, पण काही असे पिक्चर आहे की ज्यामध्ये काय होतात, तो पिक्चर हिट होतोय आणि मग त्या पुस्तकाला त्या सिनेमाला अवॉर्ड सुद्धा दिला जातो. कोणी ऑस्कर अवॉर्ड मिळवण्याच्या तयारीत असते. कोणता सिनेमा असा असतो की त्या शर्यतीत जाते परंतु मिळत नाही, परंतु त्याच्यावरती डिस्कशन होते. आणि त्या पिक्चरमध्ये ज्यांनी काम केलं ते बेस्ट ॲक्ट्रेस आणि बेस्ट ॲक्टर हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे हे आपल्याला नोंदी घ्यायची असते. म्हणजे आपल्याला ABCD तयार झाली की सी मध्ये आपण सिनेमाचं रिलेशन जोडायचं आणि या सिनेमाच्या अनुषंगाने जे काही मॅटर येतात त्याच्या नोंदी जर केल्या तर निश्चितच तुमचं करंट अफेअर जे आहे ते 100% तुम्ही सक्सेसफुली ते कॅप्चर करू शकता. आपण चला डी वर जाऊया. डीचं रिलेशन कुठे येतोय? डीचं रिलेशन कुठे येतात? डीचं रिलेशन येतात डिफेन्समध्ये. तुम्हाला माहिती आहे की अनेकदा डिफेन्समध्ये वेगवेगळे जहाज त्या ठिकाणी ॲड होतात. मग हे आपल्याला कुठे रडार येतात, कुठे जेट फायटर येतात. याच्या सुद्धा नोंदी घेता आल्या पाहिजे की कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला हे जेट फायटर या ठिकाणी इन्क्लूड केला गेला. आणि त्यानंतर आपण हे सर्व डिफेन्सी रिलेटेड व्हॉट एव्हर देर इज मॅटर, जे काही डिफेन्सी रिलेटेड येतात ते सर्व त्या ठिकाणी आलं तर डेफिनेटली आपण तो एरिया निश्चितच चांगला करू शकतो. ईवर आपण काय जातोय? ईवरचा विचार जेव्हा आपण करतोय तो म्हणजे एज्युकेशन. आपण पाहतोय की एज्युकेशनमध्ये अनेकदा चेंजेस येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल की मागे 2-3 वर्ष अगोदर 10वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वीमध्ये ॲडमिशन दिल्या गेली. माहिती आहे ना किती पैसे काढावं लागत होते त्यांना. फेल्युअर विद्यार्थ्यांना 10th फेल्युअर विद्यार्थ्यांना 11th ॲडमिशन दिल्या गेली. किती सब्जेक्ट निघाले पाहिजे होते त्यांना?
त्यांचे 50% जे आहे ते त्यांचे सब्जेक्ट निघायला पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे काही ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहे की जिथे ॲन्युअल पॅटर्नमध्ये ATKT मिळवण्यासाठी तुम्हाला 3 विषयामध्ये पास करावं लागत होतं, 5 पैकी 3 तर ATKTवर जात होतो. आता तुम्हाला माहीत असेल की आता सेमिस्टर पॅटर्न आला. सेमिस्टर पॅटर्नमध्ये काय बदल झाला, हा बदलसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा हा बदल अतिशय मायक्रो आहे, आपण त्याच्याकडे लक्षात देत नाही. केव्हा बदल झाला, काय बदल झाला काही माहीत नाही राहत, पण ती गोष्टसुद्धा आपण नोट डाऊन केली पाहिजे की आज ATKTचा काय रूल आहे. आज तुम्हाला 50% विषय जर काढले दोन्ही सेम मिळून तर वरच्या वर्गामध्ये आपल्याला ॲडमिशन प्राप्त होते. हा केव्हा नियम आला हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. त्यानंतर आपण पाहतोय Fवरून. Fमध्ये काय येते, फॉरेन रिलेशन. अनेकदा आपण पाहतोय भारत श्रीलंकेचं वाटाघाटी होते, अमेरिका इंडियाचं रिलेशनशिप होते. काय कुठल्या अटीवरती कशावरती साईन केल्या जातात, त्याच्यामध्ये करार होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि हे कॉन्ट्रॅक्टसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे की हे कोणते करार त्या ठिकाणी केले गेले. म्हणजे Fवरून आपल्याला फॉरेन अफेअर्स, फॉरेन रिलेशनशिप आपल्याला माहीत होतं. Gवर जर आपण गेलो तर जॉग्राफीशी रिलेटेड. जॉग्राफी तर फर्स्ट स्टँडर्डपासून तुम्ही शिकताच आहात. अनेकदा आपण पाहतोय जॉग्राफीमध्ये सुनामी येतात, कधी एखादं चक्रवादळ येते, कुठे एखादा महापूर येतोय. एवढंच नाही तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होते. आणि ह्या सर्व गोष्टी कुठे काय झालं, कोणतं एखादं विलेज जास्त सफळ झालं ते नेमकं त्याच्यावरती तुमच्या MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये टाकल्या जाते. मग आपल्याला आठवते अरे हे ते गाव होतं, त्या गावाची सुद्धा आपल्याला नोंद करावी लागते आणि ते येतोय जॉग्राफीमध्ये. हेल्थचा H पासून आपण विचार करूया. हेल्थच्या अनुषंगाने अनेक आता जसं एक जापनीज व्हॅक्सिनेशन सुरू आहे. व्हॅक्सिनेशन माहीत असेल की कोणत्या वयोगटासाठी दिला जाते, 15 ते 1 ते 15. 1 ते 15चं सुरू आहे. आणि ते आपल्याला हा वयोगट सुद्धा माहीत पाहिजे. नाही तर आता आपण विचारतोय की वॅक्सिन तर खूप झाले, आपण कोरोनाची वॅक्सिन घेतली आहे, कोरोनाची वॅक्सिन आपण 18च्या प्लस लोकांना दिल्या. आता त्यांनी 13 ते 18चा वयोगट आणला. पण 1 ते 18 या वयोगट, 1 ते 15 या वयोगटामध्ये कोणती वॅक्सिन दिल्या जाते आता सध्या, तर ते आपल्याला माहीत पाहिजे, जॅपनीज, नाही का. म्हणजे हे जे हेल्थच्या अनुषंगाने जे काही नवीन गोष्टी येतात त्यासुद्धा आपण नोंद करता आल्या पाहिजे. आणि असं करत करत जसं आयवरून आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला इंडिया आहे, इंडियामध्ये स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, किती आहे, काय आहे, याचाही आपण निश्चित विचार करावा की त्यामुळे आपल्याला इंडियाचं नॉलेजसुद्धा प्राप्त होईल. त्यानंतर आपण येतो जेवरती. जेवरती तुम्हाला माहीत आहे अनेकदा आता लिगल अफेअर सुरू असतात, जजमेंट येतात, कोर्टसुद्धा पॉवरफुल आहे. आता कुठल्याही केसेसचा कोणता निकाल कसा द्यायचा आपण अनेकदा आपण साधारणतः टीचर्सच्या बाबतीमध्ये ज्या केसेस असतात त्या केसेससुद्धा काय होते की त्या अनुषंगाने तो जसा मागे आपण तुम्ही पाहिला असेल की अयोध्येचा जो कोर्ट निकाल दिला गेला, जे कोर्ट व्हर्डिक्ट दिला गेला ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे लिगल अनुषंगाने आपल्याला या गोष्टी माहीत करायच्या. असं जर आपण A पासून तर Z पर्यंत गेलो, म्हणजे प्रत्येक गोष्टी कशा कशा मांडत गेलं A पासून तर Z पर्यंत जर आपण गेलो तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी त्याचं योग्य प्लॅनिंग जर केलं तर आपण सक्सेस जे आहे ते प्राप्त करू शकता. बरोबर आहे. आता मी भरपूर वेळ झाला आहे, त्याच्यामुळे A पासून Z पर्यंत सांगायला अजून अर्धा तास निश्चितच लागेल आणि तुमची तेवढी मानसिकता राहणार नाही, ठीक आहे. आणि त्यासाठी शेवटी एवढंच म्हणेल
की नथिंग इन द वर्ल्ड इज इम्पॉसिबल. नेपोलियन बोनापार्टचं नाव आपण सर्वांनी ऐकलं आहे की इम्पॉसिबल इज अ वर्ड शाल नेव्हर फाईंड इन माय डिक्शनरी. अशक्य हा शब्दच माझ्या शब्दकोशामध्ये नाही. आणि हेच टार्गेट आपण ठेवावं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, पण केव्हा? काय करावं लागेल तुम्हाला? वी हॅव टू नो आवर एनर्जी. वी हॅव टू नो आवर स्ट्रेंथ. आपल्याला आपली ताकद कळली पाहिजे, आपल्याला ती शक्ती कळली पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये ही ताकद आहे, शक्ती आहे. याचा जर योग्य वापर केला तर आपल्याला माहीत आहे की जसं सूर्याच्या किरणाखाली कागद कधीच जळत नसतो, पण जर त्या ठिकाणी काय आणलं? प्रिझम जर आणला तर काय होते? कागद जळायला लागतो. तशीच आपल्यामध्ये खूप सारी एनर्जी आहे. आपल्यामध्ये ते स्ट्रेंथ आहे. ती ओळखा आणि ओळखल्यानंतर त्यातून निश्चितच असं जशी ज्वाला निघते ना, तशी ज्वालासुद्धा आपल्यामध्येही निर्माण होईल. आणि म्हणून एक ऑल्फ्रेड टेनिसन यांची एक कविता आहे आणि त्या 2 लाईनने मी माझं भाषण संपवतो. टू स्ट्राईव्ह, टू सीक, टू फाइंड, नॉट टू यील्ड. काय करावं आपण? टू स्ट्राईव्ह म्हणजे आपण प्रयत्न करावा. टू ट्राईव्ह, टू सीक, टू फाइंड, नॉट टू यील्ड. आपण शरणागती पत्करू नये. कारण कुठलीही परिस्थिती येणार, माणसाला परिस्थिती काय करते? सक्षम बनवते. परिस्थिती ह्याचा बाहो आपण करू नये. परिस्थिती ही माणसाला सक्षम बनवते आणि तीच परिस्थिती माणसाला घडवत असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी टेनिसनचं हे वाक्य लक्षात ठेवावं. आणि त्या आय होप की मला आशा आहे की आपण जर आपल्या इफ वी हॅव ए अनकॉन्करेबल विल, आपल्यामध्ये जर दृढ इच्छाशक्ती असेल तर वी कॅन मेक ए हेवन ऑफ हेल और हेल ऑफ हेवन. आपण स्वर्गाचा नरक बनवू शकता किंवा नरकाचा स्वर्ग बनवू शकता. फक्त ते केवळ आपल्या हातामध्ये असतो. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून सरांनी जे अध्यक्ष भाषण केलं त्यातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असावी. विदर्भातील या स्पर्धेच्या युगामध्ये आपण विदर्भातील स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले साधक का टिकत नाही आणि मग प्रवासाला निघत असताना आपण कुठे आहोत याची ओळख करून जर अल्फाबेटिकली आपण प्लॅनिंग केलं तर निश्चितच सक्सेस होऊ शकतो. हा सूर सरांच्या अध्यक्ष भाषणात होता. त्यानंतर मी शेवटचं पुष्प गुंफण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करतो सन्माननीय वीरश्रीताई मुडे यांना की त्याच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा. आज सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस, तेच औचित्य साधून आधार फाउंडेशन हिंगणघाटच्या वतीने माननीय अतुलभाऊ वांदिले यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भरपूर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला होता. मंचावर उपस्थित आजचे अध्यक्ष श्री माननीय विहिरकर सर तसेच आमच्या आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री धार्मिक सर, श्री विठ्ठलजी घिन्मिने, शैक्षणिक समितीचे अध्यक्ष श्री परागजी मुडे, तसेच आजचे प्रमुख अतिथी नितीनजी फुलझले सर आणि आमच्या महिला समितीच्या अध्यक्षा लांजेवार ताई आणि वांदिले कोचिंग क्लासेसचे संचालक वांदिले सर यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.